आजचा ब्लॉग खूप खास आणि थोडासा भावुक आहे. आयुषची सुट्टी संपली आणि आता पुन्हा हॉस्टेलला जाण्याची वेळ आली आहे. दुपारी आम्ही एकत्र जेवण केलं. इथे रसमलाई आहे, मटकीची भाजी, शेपूची भाजी, कारलं फ्राय केलं, बाजरीची भाकरी, भात आणि लोणचं. सो आम्ही तिघांनी एकत्र छान असं हे दुपारचं जेवण एन्जॉय केलं. सो मस्त बसलं आयुष आणि मी इथे. आयुष छान गेम खेळतो इथे. हे बघा गेम चालू आहे आणि त्याचा ऑडियन्स आहे बघण्यासाठी. लहानपणापासून त्याची ही सवय आहे. मस्त टाईमपास चालू आहे ना. हॉस्टेलला जाण्याच्या आधीचा लास्ट गेम खेळतो. आता तो मोठा झाला आहे, स्वतःच्या स्वप्नांसाठी हॉस्टेलला निघाला आहे. मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा आम्ही एकत्र कार्टून बघायचो आणि तो जेव्हा गेम खेळायचा तेव्हा मला त्याच्या शेजारी फक्त बसायला सांगायचा आणि गेम बघ म्हणायचा. किती पटकन दिवस जातात ना आणि मुलं कधी मोठी होतात ते कळतच नाही. काय काय आहे सांग ना, कुठला हाऊस आहे? इथे विया आली काकाला भेटायला आहे ना, बाय बाय करायला आली आहे ना तू? काका उद्या चाललं ना हॉस्टेलला? हो नो, पडलं का? काय ज्यूस आहे ना, मग पी ना असं म्हणतो. विनय, स्नेहल आणि विहा आले होते आयुषला भेटण्यासाठी. खूप छान गप्पा झाल्या आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. ते गेल्यानंतर आम्ही हॉस्टेलसाठी अर्धी राहिलेली पॅकिंग पूर्ण केली. सो हे काही मेडिसिन्स आहेत जे दरवेळेस आम्ही त्याला एक मेडिकल किट बनवून सोबत देतो. इलेक्ट्रोल पावडर आहे, त्याच्यानंतर इथे आहे क्रोसिन आणि डोलो 650. कधी कधी फीवर जास्त झाला तर ही सुद्धा लागते. त्याच्यानंतर हे माउथ गार्गल आहे, B12ची गोळी, विटॅमिन्स, मल्टीविटॅमिन्स सगळे द्यावे लागतात. व्हॉमिटिंग, लूज मोशन, ॲसिडिटी, बँडेज, नंतर काही नोजचे ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स, आय ड्रॉप्स, नंतर एक अँटीसेप्टिक क्रीम, नंतर काही विटॅमिन्सच्या गोळ्या जसं D3, कॅल्शियम, एक इन्हेलर, नंतर एक आयबुजेसिक MR, मसल पेन वगैरे असेल तर, आणि थर्मामीटर आवर्जून ठेवावं लागतं. ही एक राखी आहे, कारण आता राखी पौर्णिमा जवळ येणार आहे, त्याच्यासाठी ही राखी मी त्याच्यासोबत देते. लिप बाम, टूथब्रश, टूथपेस्ट, हे काही शू वाईप्स आहेत, म्हणजे पटकन शू जे असतात ना, ज्याला आपण वॉश करू शकत नाही त्याला पुसण्यासाठीचे हे वाईप्स आहेत. सो आता त्याचे बाबा हे त्याचं मेडिकल किटचं पाऊच रेडी करत आहे. दरवेळेस आम्ही हे असं रेडी करून देतो. सो हे त्याचं एक साईड पाऊच आहे, त्याच्यामध्ये आता मी सगळं त्याचं जे इयरफोन्स आहेत ते ठेवत आहे. आणि हा पाऊच आहे, त्याच्यामध्ये सगळे त्याचे जे लॅपटॉप चे केबल्स, ॲसेसरीज सगळं तो ह्याच्यामध्ये ठेवून घेत असतो. सगळे आहेत 40-25. ही आहे मेन. त्याच्यात आणखी नाही. ते हेडफोन्स जे आहेत त्यांनी या केसमध्ये ठेवून घेतलेत आणि आता ते बॅकपॅकमध्ये ठेवून घेतलेत. या बॅकपॅकमध्ये त्याचा लॅपटॉप, आयपॅड जे काही आणलं होतं त्यांनी सगळं पॅक करून घेतलं आहे. हे मायक्रोफायबरचे क्लॉथ आहेत. ते हा पॅकेट मी त्याला नेहमी सोबत देते, कारण तिथे डस्टिंगसाठी आणि लॅपटॉप वगैरे क्लीन करण्यासाठी यूज होतं. सो आता पॅक करत आहे त्याचं टॉयलेटरीज. सो रेझर ठेवले, डिओ आहे, त्याच्यानंतर हा त्याचा फेसवॉश आहे. जे काही लागतं टॉयलेटरीजमध्ये ते सगळं मी आता ह्याच्यात पॅक करून घेणार आहे. हे आहे हेअर सिरम, त्याच्यानंतर टूथब्रश, टूथपेस्ट ह्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. त्याच्यानंतर आहे हे त्याचे आय सिरम पॅड्स जे तो वापरतो, आणि त्याच्यानंतर त्याचं सनस्क्रीन सिरम, फेस सिरम, मॉइश्चरायझर, हे सगळं ह्या टॉयलेटरीच्या बॅगमध्ये मी पॅक करून घेणार आहे. सो असे हे वेगवेगळे पाऊच नेहमी त्याला सोबत पॅक करून द्यावे लागतात. येतानासुद्धा तो हे असेच पाऊच घेऊन येतो. सो आता हे आहे ब्लॅक हेड रिमूव्हरचं एक मशीन, छोटंसं आहे, पोर्टेबल आहे. आणि त्याचे शूज हे एक पॅक केलेले आहेत मी वॉश करून. सो ते बॅगमध्ये भरून घेणार आहे. आता पहिली बॅग पॅक झाली. आता मेन टास्क आहे त्याचं वजन जे आहे बॅगेचं ते एअरलाईनच्या लिमिटप्रमाणे ठेवणे. सो प्रत्येक वेळेस बॅग पॅक झाली की त्याचं वजन चेक करावं लागतं. सो ती परफेक्ट होती. आणि त्याच्यानंतर ही सेकंड ट्रॉली बॅग आता मी पॅक करायला घेतली आहे. त्याच्यात देत आहे या नवीन वॉश करून ठेवलेल्या बेडशीट्स. प्रत्येक वेळेस आला की 2 नवीन बेडशीट्स तो घेऊन जातो, कारण आधीच्या नेलेल्या बेडशीट्सचा अवतार झालेला असतो, कारण हॉस्टेलच्या लॉन्ड्रीमध्ये कपडे एवढे व्यवस्थित धुतले जात नाहीत. आणि हे काही स्नॅक्स प्रशांत कॉर्नरमधून आणलेले आहेत, काही घरचे आहेत, काही ड्रायफ्रूट्स आहेत, त्याचे आवडीचे आहेत सगळे. ते थोडेफार मी देत आहे, कारण हॉस्टेलमध्ये कधीही भूक लागली तर त्या स्नॅक्स असतील जवळ तर ते घेऊन खाऊ शकतात. कधी मेसमध्ये जाण्याचा वेळ नाही भेटला नाश्ता करण्यासाठी वगैरे
स्नॅक्ससाठी तर ते असतील तर ते इझिली घेऊन मुलंही खाऊ शकतात. त्याच्यामुळे हे सगळे छोटे मोठे स्नॅक्स जे आहेत ते मी त्याच्यासोबत देते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सारिकाज क्रिएशन्समध्ये. आता वाजले सकाळची 5:30. सो आता निघायचं आहे एअरपोर्टला. 10ची फ्लाईट आहे आयुषची, सो थोडं लवकर निघायचं आहे. करून घेते स्वयंपाक, कारण तो खाऊनही जातो. सो काय बनवणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करेन. चला आता मग भेटूया थोड्या वेळात. ते राईस बनवून घेतला आहे कारण त्याला फ्राईड राईससुद्धा हवा होता. चपातीचं पीठ मळलेलं आहे छान. त्याच्यानंतर मटकी आहे मस्त मोड आलेली, त्याची सुकी भाजी करायची. आणि इथे मेथी ती जस्ट परतून घ्यायची आहे. ही बघा जस्ट मेथी ही हळद, तिखट, मीठ, जिऱ्याची फोडणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून जस्ट परतून घेते आणि त्याचे रोल बनवून त्याला देते. कोथिंबीर वडीही त्याला हवी होती, सो ही आदल्याच दिवशी मी तयारी करून ठेवली होती. आता जस्ट फ्राय करून घेत आहे. सो आता झाली निघण्याची वेळ, त्याला छान ओवाळून घेणार आहे मी. ऑल द बेस्ट नवीन इयरसाठी आहे ना. तब्येत चांगली राहते. हां इकडे इकडे बघा. थोडंसं बरं कोण खाणार ते घेऊन बापाला नमस्कार केला. निघालो आहोत एअरपोर्टला. कॅब आलेली आहे, थोडा उशीरच झाला होता निघण्यासाठी. निघायला आधीच उशीर झाला होता आणि त्यात रस्त्यावर 2 ठिकाणी आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागले होते. प्रत्येक ठिकाणी आमचे 15 ते 20 मिनटं गेली, त्यामुळे एअरपोर्टला पोहोचायला खरंच उशीर झाला. चेक इन गेट बंद व्हायला फक्त 10 मिनिटे बाकी होती. खरंच काही क्षणासाठी वाटलं की फ्लाईट चुकते की काय, म्हणून आयुष धावपळ करत आतमध्ये जाण्यासाठी निघाला. त्याच्यामुळे बाय बायसुद्धा करता आला नाही व्यवस्थित. सुदैवाने आयुषच्या मोबाईलमध्ये डिजी यात्रा आधीच डाउनलोड करून सेटअप केलेले होते, त्यामुळे चेहरा स्कॅन होताच लगेच एंट्री मिळाली आणि वेळ वाचला. फ्रेंड्स, डिजी यात्रा हे भारतातील विमानतळांवर वापरले जाणारे फेस रेकग्निशन आधारित डिजिटल प्रवाशांचे ॲप आहे. एकदा नोंदणी केल्यावर अनेक एअरपोर्टवरती चेहरा स्कॅन करून पटकन प्रवेश मिळतो. त्यामुळे वारंवार ID दाखवण्याची गरज लागत नाही. सिक्युरिटी आणि एंट्रीची प्रक्रिया लवकर होते. आयुषसुद्धा पटकन आत गेला, पण भीती होती की आतला चेक इन गेट बंद होऊ नये म्हणून. पण थोड्याने त्याचा कॉल आला की माझी बॅग चेकिंग झालेली आहे. सो मोठा सुटकेचा श्वास आम्ही सोडला. आता आम्ही त्याचं बोर्डिंग होईपर्यंत एअरपोर्टवर थांबणार आहोत आणि फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतरच घरी निघू. नेहमी आम्ही असंच करतो, त्याचं फ्लाईट टेक ऑफ होईपर्यंत आम्ही ते थांबतो आणि त्याच्यानंतर घरी जायला निघतो. सो फ्रेंड्स, आता निघालेलो आहोत घरी. त्यांनी कॉल केला होता की आता 5 मिनटात फ्लाईट टेक ऑफ होईल. सो फ्रेंड्स, कसा काय वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.